नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मालिनीला आता काव्या म्हणत असते की तुम्ही माझ्याशी नीट वागत आहात, याचं एकच कारण आहे की मी तुमच्या मुलाची काळजी घेत आहे. त्यांच्यासाठी मी जी काही केलेलं आहे ना, त्यामुळेच तुम्ही माझ्याशी नीट वागत आहात. मी तुमच्या मुलाची बायको आहे म्हणून तुम्ही माझ्याशी चांगलं बोलत आहात, पण काव्याबरोबर तुम्ही अजिबातच नीट वागत नाहीये. आणि हो, त्याचं कारण मला माहिती आहे की माझ्या आणि त्या मुलाच्या अफेअरबद्दल तुम्हाला कळलं आणि त्याचमुळे तुम्ही चुकीचं वागताय आमच्याशी. पण तुम्हाला ऐकायचं आहे ना त्या मुलाच्या तोंडातून की आता आमचं अफेअर नाहीये, तर आज मी तुम्हाला ते सगळं सत्य सांगणार आहे आणि तो मुलगा कोण आहे आणि त्याला तुमच्या समोर सुद्धा मी आणणार आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे मालिनीला मात्र धक्काच बसतो. ती काव्याकडे आश्चर्यानेच बघायला लागते. काव्या म्हणत असते की बास, आता मला सहन होत नाहीये. आमचं अफेअर नसताना सुद्धा मला खूप त्रास होतोय आणि तो त्रास मी आता बंद करून टाकणार आहे कायमचा. तुम्ही आता त्या मुलाचा खरा चेहरा वाचाल, त्यावेळेस तुम्हाला विश्वास बसेल की आमचं अफेअर आता नाहीये, पण आमचं प्रेम होतं एकमेकांवरती. पण ते आमच्या लग्नाच्या आधी, जेव्हापासून पार्थ बरोबर माझं लग्न झालेलं आहे तेव्हापासून असं काही नाहीये. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी जीवाला म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं तुम्ही माझ्यामुळेच केलेलं आहे. तो भास्कर माझ्याबद्दल खूप वाईट बोलला म्हणून तुम्हाला राग आला आणि तुम्ही त्याला मारलेला आहे. पण जीवा, आता काय करायचं? माझ्या त्या आनंद निवासला कसं सोडवायचं? 15 दिवसाची मुदत आता फक्त त्याने 7 दिवस केलेले आहे आणि या 7 दिवसामध्ये मी आता काय करणार आहे? जीवाला मात्र काहीच कळत नाही. त्याला काही सुचत नाहीये, पण त्याला जो भास्कर तसं बोलल्यामुळे त्याला खूप त्रास होत होता. तो आता नंदिनीबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे त्याला खूप त्रास झाला आणि त्याने हे पाऊल उचललं. आता नंदिनी त्याला म्हणत असते की ठीक आहे, आता आपणच याच्यातून मार्ग काढूया, पण काय करायचं मला सुद्धा सुचत नाहीये. मला तर काहीच कळत नाहीये आता 7 दिवसामध्ये मी हे सगळं कसं ऍडजस्ट करणार आहे. ती खूप आता दुःखी झालेली असते. तर आता जीवा नक्कीच याच्यातून अजून काहीतरी मार्ग काढेल का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर चला, हा प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.